सकाळी उठल्याबरोबर एकच काम राहतं, पहिल्यांदा फ्रीजमध्ये बघायचं काय नाही आहे, काय आहे आणि ते ऑर्डर करायचं. कारण आता माही सकाळी ट्युशनला निघून जाते, ते ड्युटीला निघून जातात, त्यामुळे कोणी आणून द्यायला नसतं, म्हणून मग हे करते. आता सकाळी ऑर्डर केलं होतं, ते आलेलं होतं आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फ्रीज बघितला. जसं मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की नाही आहेत, तसंच मी फ्रीज बघितला तर फ्रीज थोडा मेसी झालेला होता. तर त्यामुळे मग तो टब काढला आणि त्यातल्या सगळ्या भाज्या काढल्या. भाज्या काढल्यानंतर दिसलं की ह्या भाज्या नाही आहेत आणि टब पण थोडा खराब झालेला आहे, म्हणून मग त्या सगळ्या भाज्या धुवून काढल्या ज्या पण टबमध्ये होत्या आणि त्या अशा आता वाळू घालून दिलेल्या आहेत. इथे त्या वाढल्यानंतर मग मी ऑर्गनाईज करून ठेवणार. तोपर्यंत मी माझं हे पाणी घेतलं, ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे की मी ही पाणी का घेते आणि कसं बनवते. जर तुम्ही नसेल बघितला तो ब्लॉग तर तुम्ही 1-2 दिवस आधीचा फुल ब्लॉग बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला याची फुल रेसिपी मिळून जाणार आणि का घेते, त्याचे रिझन्स काय आहेत ते सगळं मिळून जाणार. आणि आता इथे काही ऑर्गनायझर्स होते ते क्लीन करून घेतले आणि ते आता ऑर्गनाईज करून मस्त छान त्यामध्ये भाज्या ठेवून देणार. काही ऑर्गनायझर आणखी पाहिजे आहे मला, ते मी ऑर्डर केलेले आहे, तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. आणि फ्रीज पण आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे. खूप दिवस झाले फ्रीज क्लीन नाही केलेलं आहे, तर फ्रीज पण क्लीन करायचा विचार आहे माझा. पहिल्यांदा ते ऑर्गनायझर येऊ द्या आणि नंतर मग मी फ्रीज क्लीन करेल आणि ऑर्गनाईज करेल आणि फ्रीज ऑर्गनायझिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. माझं फ्रीजचं फ्रीजर आहे ना, त्याचं झाकण तुटलेलं आहे आणि ते खूप 1-2 वर्ष झाले तुटलेलं आहे आणि त्याचा मुहूर्त निघतच नाही आहे. पण आता काय करू, ठीक आहे. तसंच तो फ्रीज तुम्हाला दाखवून देईल कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि तेवढ्यात आणखी एक माझं पार्सल आलं होतं, ते मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण हे खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि हे मी मागवलेलं आहे जी पिंड असते आपली शंकरजीची, त्या पिंडीवर पाणी घालायला. आणि खूप दिवसाचं पाहिजे होतं मला. म्हटलं ऑफलाईन बघते पण काही त्याचा मुहूर्त निघत नव्हता. पण ऑनलाईन मला मिळून गेला आणि मला जसं पाहिजे तसंच मिळालं. म्हणजे छोटीशी माझी पिंड आहे, त्यावर मला पाणी घालायला पाहिजे होतं आणि छोटंसं असं मस्त एक हे मी मागवलं होतं. तर खूप छान आलं, खूपच क्यूट आहे आणि क्वालिटी वाईज तर अमेझिंग आहे. याला मी अशा प्रकारे असेंबल करून घेतलं. याचे 3 पाय वेगवेगळे होते, हे सगळं वेगवेगळं आलेलं होतं. त्याला असेंबल करावं लागतं आणि छानपैकी हे असेंबल झाल्यानंतर मस्त दिसतं. त्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये जी छिद्र आहे ना, तर तिथे तुम्ही ती मौलीचा धागा टाका आणि एक एक थेंब त्या पिंडीवर पडेल असं म्हणून मी हे मागवलेलं आहे. याचा डेमो देईल तुम्हाला, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. माझ्या चॅनलच्या टायटलच्या वर तुम्हाला एक फोटो दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुम्ही प्रोडक्टवर पोहोचून जाल, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि हो, जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल ना, तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या DM मध्ये डायरेक्ट तुम्हाला लिंक मिळून जाणार. चला मग बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.